नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अन्नपूर्णा योजना म्हणजेच की आता नेमकी काय आहे, याची स्वरूप काय आहे, याची योजनेची पात्र अपात्र काय आहे, आवश्यक कागदपत्रे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. म्हणजेच की आता देशातील जे गरीब आणि गरजू नागरिक असतील त्या नागरिकांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाने म्हणजेच की आता दारिद्र्य रेषेखालील जे कार्डधारक कुटुंब आहे त्यांना मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यकर्ता या अंतर्गत केंद्र शासनाकडून म्हणजेच की केंद्र सरकारकडून अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश समाजासाठी म्हणजेच की दुर्बल घटकांसाठी स्तरीय देण्यासाठी जीवनमान उंचावणे वा हा आहे की अन्नपूर्णा योजना ही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांच्यासाठी जे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत, परंतु या काही कारणास्तव त्यांना ती पेन्शन मिळाली नाही. अशा पात्र वृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 10 किलो मोफत धान्य पुरवले जाते व या योजनेचा उद्देश अन्न सुरक्षेची हमी देणे व कोणत्याही वृद्ध नागरिक उपाशी राहू नये व सुनिश्चित करणे आहे. म्हणजेच की आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा जिल्हा समाज कार्यालय व संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधावा व अर्ज करताना BPL कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, वयाचा पुरावा असेल किंवा वृद्धासाठी आवश्यक आहे ती कागदपत्रे सादर केल्याने संबंधित जो आहे तो विभाग गरजाची पडताळणी करून लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. सामाजिक म्हणजेच की जे दुर्बल घटकांना मोठा आधार मिळणार आहे, जे वृद्ध नागरिक आहे त्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षितपूर्वक जीवनमान उंचावण्यासाठी आत्मविश्वास मिळवण्यासाठी व त्यांना हा मिळणार आहे. धन्यवाद.